मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर मागे तुम्ही बघू शकता कोण आलंय आज माझ्या रूमवर, माझ्या घरी। तर यस, श्वेता आलेली आहे आणि तिने मला असं भयानक सरप्राईज दिले की तुम्हाला काय सांगायचं। ती काहीही करू शकते, म्हणजे आमचा प्लॅन होता भेटायचा, ती इकडे येणार होती, आम्ही बाहेर जाणार होतो, फिरायला वगैरे ट्रिप करणार होतो 2-3 दिवसाची। पण ती अचानक म्हणजे 2-3 आठवडे अगोदरच आली, म्हणजे आमचा नेक्स्ट मंथमध्ये भेटायचा प्लॅन होता, पण ती आजच अचानक आली। काय झालं की मी शनिवार होता आणि मी आले ऑफिसवरून 6 वाजता घरी आले आणि त्यानंतर मला कॉल आला, धीरज दादा बोलला फोनवर की पार्सल आलेलं आहे म्हणून। आणि तिने अगोदरच ॲड्रेस घेतला होता, खुशी आणि टोनीसाठी काहीतरी मागवतीये म्हणून, तर ॲड्रेस घेतला होता। मग धीरज दादा बोलला पार्सल आलंय म्हणून। मग मी खाली जातच होते, तेवढ्यात दार वाजलं, मग दार ओपन करत होते, कारण मला पण खाली जायचंच होतं। ओपन केलं आणि तेवढ्यात श्वेता समोर, म्हणजे तिने असं भयानक सरप्राईज दिलंय की मला कधी वाटलं पण नव्हतं। आणि ती चक्क गाडीवर आली आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे, ती गाडीवर प्रवास करते। सुरतला देखील ती गाडीवर गेली होती आणि यावेळेस तिच्यासोबत टुकटुक पण होता, त्याला पण भेटून मला खूप भारी वाटलं। आणि तो खरंच खूप जास्त जाडा झालाय, आम्ही तर त्याला सर्व जाड्याच म्हणत होतो, पण खूप जास्त क्यूट दिसतोय आणि त्याची तब्येत पण खूप छान झाली आहे। नंतर मग आम्ही अचानकच प्लॅन केला की चला कुठेतरी फिरायला जाऊ म्हणलं। आणि ती पहिल्यांदाच संभाजीनगरला आल्यामुळं तिने इकडचं काही पाहिलेलं पण नव्हतं, मी तर काय पूर्ण फिरून बसलीये, म्हणून म्हणलं चला त्यांनाच फिरवू, आता आपण चांगलं दाखवू मस्त। त्यामुळे आम्ही लगेच सर्व पॅकिंग वगैरे करायला घेतली, सर्व पॅक केलं। मग सर्व पॅकिंग वगैरे केली, तिने पण काही कपडे, खूप जास्त कपडे आणले होते, काही नाही, मग माझ्याकडची पण काही ड्रेसेस, तर मग आम्ही सर्व पॅक केलं आणि एवढी मोठी बॅग भरली होती पॅकिंग करता करता। पण तुम्ही जर पुढचे येणारे व्लॉग्स पाहिले तर तुम्हाला कळेल की आम्ही किती ड्रेस घातले त्यातले, आणि बाकीचं तर तसंच ठेवलं। खुशीच खूप जास्त एक्साइटेड दिसत होती, आम्ही बॅग भरली आणि तीच त्याच्यावर जाऊन बसलेली होती। नंतर मग आम्ही मस्त आमच्या मिररमध्ये एक सेल्फी घेतली आणि श्वेताला तर माझी रूम खूपच जास्त आवडली, तिला खूप भारी वाटत होतं, एस्थेटिक वाटत होतं। आणि यस, मला पण खूप भारी वाटलं कारण तिला आवडली आणि मी पण मस्त डेकोरेशन केलेलं आहे। तर मग नंतर बॅग वगैरे घेतल्या आणि तुम्ही बघू शकता किती बॅग झालेल्या आहेत, कारण खुशी, टोनी आणि टुकटुक पण सोबत येणार होते, त्यामुळे सर्व सामान घेऊन जावं लागणार होतं, त्यांचं लिटर, फूड सर्वच। मग ते सर्व घेतलं, निघालो आणि प्लॅन असा काही नव्हता। मग जवळ जे आहे ते वेरूळच आहे, त्यामुळे मग आम्ही वेरूळलाच निघालो। आणि यस, रस्ता तुम्ही बघू शकता, रात्री निघालो होतो ऑब्विसली, कारण ते 6 वाजता आले होते आणि आता हिवाळा असल्यामुळे लवकरच अंधार पडतोय, त्यामुळे मग आम्ही त्याच टायमिंगला निघालो। आणि मला खूपच भारी वाटत होतं, कारण मी जेव्हा पण ट्रिप केलेली आहे तेव्हा अशी पूर्ण प्लॅनिंग करून कुठं जायचं, कुठं राहायचं, सर्व असं प्लॅन करून जाते, पण यावेळेस अचानक सर्व काही घडलं आणि अचानकच आम्ही निघालो। पण आम्हाला थोडंसं शांत प्लेस, थोडं एकदम शांती पाहिजे होती या सर्व आमच्या बाकीच्या वातावरणापेक्षा, त्यामुळे मग आम्ही निघालो आणि वेरूळला गेलो। त्यानंतर आता पुढं जे काही होईल, आम्ही कुठे कुठे जाऊ, ते सर्व तुम्हाला बघायला भेटेल येणाऱ्या व्लॉग्समध्ये। आणि यस, खूप जास्त एन्जॉय केलेला आहे आम्ही 2-3 दिवस, तर ते सर्व पण तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये पाहायला भेटेलच। तिच्या पण चॅनलवर बघायला भेटेल आणि माझ्या पण चॅनलवर बघायला भेटेल, तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायला विसरू नका। आणि थंडी तर खूपच जास्त वाजत होती, म्हणून आम्ही मस्त पूर्ण तयारीनेच आलो होतो। पण श्वेता म्हणत होती की पुण्यापेक्षा इकडे थंडी कमीच आहे, तर असं आहे का, कारण आम्हाला इकडचीच थंडी जास्त वाटते। तिथं गेल्यानंतर चेक इन वगैरे केलं आणि नंतर जेवण होतं, जे की खूपच छान घरगुती होतं, तुम्ही बघू शकता, वरण, चपाती, खिचडी, भाजी। आणि तिथं पोहोचल्याबरोबर ह्यांचे भांडणं चालू झाले, कारण हे बऱ्याच दिवसांनी भेटले होते, टुकटुक आणि टोनी, म्हणून त्यांचं चालू झालं। आणि खुशीला असं वाटत होतं एकटं पडल्यासारखं, ती एकदम कोपऱ्यात जाऊन बसत होती बघा। आणि हे दोघं काही नाही, मस्त भांडणं भावाचे भांडणं असतात ना, तसे भांडणं चालू होते, कारण हे दोघं भाऊ आहेत आणि एवढ्या दिवसानंतर भेटले म्हणून मस्त त्यांचे भांडणं चालू होते। तर आता नवीन व्लॉग्स येणार आहेत ज्याच्यामध्ये की खूप मस्ती केलेली, आम्ही खूप एन्जॉय केलेला, फूड ट्राय केलेले इथले भरपूर, ते सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटणार आहे। तर त्या व्लॉग्सची वाट बघा आणि लवकरच ते पण येतील। सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, टिल देन बाय बाय। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, बाय।